ठाणे वाहतूक पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। 31 डिसेंबर आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मद्य पिऊन वाहने चालविणाऱ्या 224 मद्यपींवर आणि मद्यपी वाहन चालकासोबत प्रवास करणाऱ्या 12 जणांविरोधातही मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई केली। सर्वाधिक कारवाई ठाणे शहरात झाली आहे। ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी ही शहरे येतात। या क्षेत्रात ठाणे वाहतूक पोलिसांचे 18 कक्ष कार्यरत आहेत। नववर्षाच्या पूर्वसंध्येला अनेक जण फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडतात, परंतु काही जण मद्य पिऊन वाहने चालवित असतात, त्यामुळे एखादा गंभीर अपघात घडण्याची भीती असते। ठाणे वाहतूक पोलिसांनी नागरिकांना मद्य पिऊन वाहने चालवू नये असे आवाहन केले होते। ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार वाहतूक शाखेत 59 अधिकारी आणि 680 कर्मचारी असे एकूण 739 मनुष्यबळाच्या साथीने एकूण 54 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती। पोलिसांच्या तपासणीत 224 मद्यपी चालकांवर तर मद्यपी वाहन चालकासोबत प्रवास करणाऱ्या 12 जणांवर पोलिसांनी कारवाई केली। यात वाहन चालकांवर वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे 3 नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणी, वृषाली जोशी हे शिवसेनेचे 3 नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहे। यामुळे यांच्या समवेत प्रभागात उभे असलेल्या भाजपच्या ज्योती पाटील देखील विजयी झाल्या आहेत। यामुळे कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेने आपले खाते उघडले आहे। कल्याण डोंबिवलीत महायुतीचा 100% महापौर बसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 मधील निवडणूक निकालांनी स्थानिक राजकारणात शिवसेनेचे स्थान अधिक भक्कम केले आहे। या प्रभागात शिवसेनेचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून भारतीय जनता पक्षाचा 1 उमेदवार विजयी झाला आहे। 3ही जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेला मिळालेला हा तिहेरी बिनविरोध विजय पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा आणि शिवसेनेवर असलेल्या जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे बोलले जात आहे। तर या 3ही नगरसेवकांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडून व्हिडिओ कॉलद्वारे अभिनंदन केले आहे। वाह वाह वाह, अभिनंदन। आता खोलला। ठीक आहे, हे 3 झाले आणि राजेश मोरे पण झाले आणि पवन झाले, 4 झाले आणि पवनची वाईफ आहे, पवनची वाईफ। अभिनंदन। चला आता बाकी वार्डात काम करा तुम्ही। ओ रमेश शेठ, राणेजी, विश्वनाथ, तुम्ही आता बाकी वार्डात काम करा, बाकी वार्डांमध्ये। हा मुंबई नाही, कल्याण डोंबिवलीत पहिले करा, डोंबिवलीत करा, मुंबई नाही हो। ठीक आहे, ओके। तुमच्या आशीर्वादामुळे सगळं घडलंय, डॉक्टरांचा मोठा सहभाग। हो, पब्लिक, जनता आशीर्वाद, जनतेचा आशीर्वाद आहे। चला, ठीक आहे, धन्यवाद। चल पवन, अभिनंदन। जोशी, अभिनंदन। यस यस मॅडम, तुम्हालाही अभिनंदन। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत,
म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। स्मृतीस्थळावर मीनाक्षी शिंदे यांनी साधला पत्रकारांशी संवाद। बाहेरचे उमेदवार आम्हाला लादले जात होते, पण स्थानिकांनी जेव्हा उठाव केला त्यावेळी विरोध झाला। येणारी निवडणूक ही आमच्यासाठी प्रतिष्ठेची असणार आहे। आपलेच आम्हाला पाडण्यासाठी खूप प्रयत्न करतील, पण प्रभागात आम्ही काम केले आहे, त्यामुळे लोक नक्कीच आमच्यावर विश्वास ठेवतील, अशी प्रतिक्रिया माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। स्थानिक उमेदवाराला उमेदवारी देण्याची उघडपणे भूमिका मांडून माजी नगरसेवक भूषण भोईर यांच्याविरोधात दंड थोपटणारे शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांना शिंदे शिवसेना पक्षाने निलंबित केले होते। विक्रांत वायचळ हे शिंदे शिवसेना पक्षाच्या माजी महापौर आणि ठाणे महिला जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे यांचे समर्थक मानले जात असून त्यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। या नाराजी नाट्याचा फायदा अखेर वायचळ यांना झाला असून भूषण भोईर यांची उमेदवारी नाकारून त्यांच्या जागेवर वायचळ यांना उमेदवारी देण्यात आली। विक्रांत वायचळ यांच्या प्रचाराला सुरुवात करण्याआधी मीनाक्षी शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे स्मृतीस्थळावर भेट दिली। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम नेत्याचे आहे, त्यामुळे नवी दिशा उमेद घेऊन या प्रचार फेरीत उतरणार आहोत। दिघे साहेबांचा आशीर्वाद आणि त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत, असे मीनाक्षी शिंदे म्हणाल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थिती ऐकून घेतली आणि त्यानंतरच वायचळ यांना उमेदवारी दिली। यासाठी बराच संघर्ष झाला, आरोप प्रत्यारोप झाले, पण कार्यकर्ता कधी घाबरत नाही। फितूर जवळ असतो, आपल्याबरोबर असतात, त्यावेळी संघर्षाची वाट ही खूप अडचणीत येते, पण तसे फितूर रचण्यापेक्षा मला वाटतं की कट्टर 1-2 बरोबर ठेवून चालणं ही मोठी जबाबदारी असते। 100रांची गर्दी जमवून त्या फितूरसोबत जगण्यापेक्षा मला वाटतं 2 लोकांना घेऊन लढा देणे ही महत्त्वाची भूमिका आहे, असे वक्तव्य देखील त्यांनी केले। मला देखील आलेलं आहे, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे। नाराजी मला असं वाटतं त्यांनी आता नको करायला पाहिजे होती, कारण गेल्या वर्षी पण आपण फॉर्ममध्ये त्यांना घेतलं होतं आणि साहेबांनी पुढे विचार केला असता। आता परिस्थिती अशी आहे की युतीमध्ये युती धर्म पाळण्यासाठी आपल्याला 1-2 जागा सोडाव्या लागत होत्या आणि त्या आपल्या नव्हत्या, आणि त्याच्यामुळे कुठेतरी बऱ्याच लोकांनी अशी नाराजी दाखवून, पण एक आहे की त्यांनी नाराजी दाखवली, त्यांनी कुठेही अपक्ष फॉर्म भरलेला नाही। शिवसैनिक हा दिघे साहेबांचा जो शिवसैनिक आहे तो नाराज होतो, पण मला असं वाटतं की पक्षश्रेष्ठींशी बोलून त्यांची नाराजी दूर होईल आणि ते लवकरच आपल्यामध्ये काम करतील। मला असं वाटतं कार्यकर्ते असतील किंवा इतर जे लोक असतील, पक्षश्रेष्ठींबद्दल त्यांनी वक्तव्य करू नये, कारण वरच्या लेवलला जे राजकारणामध्ये जे समीकरणं जुळवायची असतात ती समीकरणं मुंबईमध्ये जशी जुळली, आम्हाला 90 जागा मिळाल्या, त्यांना जास्तीच्या जागा मिळाल्या, तिथे आम्ही कुठे नाराजी व्यक्त केली नव्हती। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।